उत्साह म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी पक्षाचा आजचा दिवस वर्धापन दिन हा अविस्मरणीय असणार आहे। तो म्हणजे या उत्सवाला दिवाळीसारखं स्वरूप त्या ठिकाणी आज पाहायला मिळणार आहे। या कार्यक्रमासाठी कमीत कमी 25 ते 30 हजार लोक उपस्थित राहतील। राज्यभरातून लोक येणार आहे या ठिकाणी। राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये कोण काय करतं याच्याकडे लक्ष न देता आपला जो जगन्नाथाचा रथ आहे तो पुढं घेऊन जायचा, यशस्वीरित्या पुढं घेऊन जायचा। याचंच एकमेव उदाहरण म्हणजे लोकसभेची निवडणूक। त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली 10 पैकी 8 जागा निवडून आल्या। एक जागासुद्धा ते पिपाणी चिन्हामुळे एक जागा गेले, नाहीतर 10 पैकी 9 जागा निवडून आलेलं होतं। याचं उदाहरण म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने पवारसाहेबांचं नेतृत्व या राज्याने नव्हे देशाने स्वीकारलेलं आहे। साहजिक आहे, आता 3 महिन्याने विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळं याचा आजचा वर्धापन दिन हा राज्यामध्ये अतिशय बदल घडवणारा असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये तर महाविकास आघाडीचं सरकार तर राज्यातच येणार आहे। ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे। हा मतदारसंघ हा नगर जिल्हा शहरी आणि ग्रामीण टच असा हा मतदारसंघ आहे। संमिश्र मतदारसंघ आहे आणि त्याचबरोबरीने हा बहुमान आमच्या सर्व नगर जिल्ह्यातील सर्व आमच्या राष्ट्रवादी पक्ष आणि पवारसाहेबांच्या परिवारातल्या सहकाऱ्यांना मिळाला। त्याबद्दल आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला हा बहुमान मिळाला।